नमस्कार, मी संदेश साळुंखे लाईफ आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत। मागच्या 2 एपिसोडमध्ये आपण कोल्हापूर आणि नरसोबाच्या वाडीला गेलो होतो। तर आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत आमचं पंढरपूरचं दर्शन कशा प्रकारे झालं ते आणि कशा प्रकारे आम्ही पंढरपूरमध्ये जाऊन दर्शन घेतलं ते। आता आपण आनंद घेऊया पंढरपूरच्या दर्शनाचं, म्हणजे पंढरपूरच्या विठोबाचं, आणि संपूर्ण एपिसोडमध्ये तुम्हाला पंढरपूरची सुंदर अशी माहिती देण्याचा मी प्रयत्न करेन। तर आता आपण आहोत पंढरपूरला आणि पंढरपूरची माहिती घेऊन आपण दर्शन घेणार आहोत मस्तपैकी, आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत तुळजापूरला। आणि आता आपण पोहोचलोय विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासामध्ये, आणि सुंदर असं विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास बघतोय आपण आता। भव्य दिव्य अशी इमारत आहे आणि सुंदर असं गार्डन पण आहे मधोमध। आपण रात्री सुद्धा कसं दिसणार आहे ते तुम्हाला दाखवतो, कारण सुंदर अशी लाइटिंग असते या ठिकाणी। सुंदर एकदम म्हणतात ना की भव्य दिव्य अशी संकल्पनेतून, भव्य दिवशी संकल्पनेतून बनवलेलं हे सुंदर असं आणि प्रशस्त जागा आहे संपूर्ण। हे बघा मस्त काही तर दगडाचा वापर केला इकडे डेकोरेशनसाठी। आणि प्रत्येक विंगला अशी मस्त भव्य दिव्य अशी एंट्री आहे। आणि असं प्रत्येक विंगला आहे बघा, लाईनीत सगळे रूम आहेत। आमचा रूम नंबर आहे D208। आणि आपण आता पहिल्या माळ्यावरती आपला रूम, आणि 201 ते 214 म्हणजे आपलं 208 आहे, D208। आपण D208 मध्ये थांबलो इकडे, आणि सुंदर आहे, मस्त बनवलं आहे। हा आपला रूम आहे 8 बेडचा, आणि पर डे 2000। तर असे वेगवेगळ्या टाईपचे रूम आहेत इकडे। हे बघा असं आहे भव्य दिव्य असं भक्ती निवास, एक नंबर। मोठं गार्डन आहे इकडे। इकडे तुम्ही एक क्वालिटी टाइम म्हणजे घालू शकता। तुम्हाला जर इथे पंढरपूरचं दर्शन घेऊन झालं असेल आणि तुम्हाला वेळ असेल तर इकडे तुम्ही मस्त रिलॅक्स, सुंदर बनवलं आहे विठ्ठल रुक्मिणी भक्ती निवास। आणि व्हिडिओ खाली मी याचं गुगल मॅपचं लोकेशन देईन कुठे आहे ते, तुम्ही गुगलवरती अजूनही या भक्ती निवासची माहिती घेऊ शकता। आणि अन्य भक्ती निवास पण या ठिकाणी आहेत, रिजनेबल रेटमध्ये आहेत। आम्ही 2 दिवसासाठी बुक केलं, साधारण 8 बेड आम्हाला 2000 रुपयाला पडले, म्हणजे 4,000 झाले आमचे 2 दिवसाचे। वेगवेगळे रेट आहेत त्यांचे, पण रिजनेबल रेट आहेत। थोडक्यात अप्रतिम असा एक्सपिरियन्स आहे इथला। आपण रात्रीचा व्ह्यू बघतो आता, दिवसाचा सुद्धा अप्रतिम व्ह्यू आणि रात्रीचा सुद्धा अप्रतिम व्ह्यू आहे। इकडे उपहारगृह आहे, प्लेन डोसा, मसाला डोसा सगळं भेटतं। चहा 20 रुपये, कॉफी 30 रुपये, म्हणजे जेवण थाळी आहे 230 आणि 300 रुपये थाळी आहे। त्यांचं संपूर्ण ऐसपैसच आपण बनवलं, सुंदर छान वाटलं। आणि अशा प्रकारे रात्रीचा सुंदर असा नजारा बघतोय आपण भक्त निवासचा, विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास, आणि सुंदर असे गार्डन। आता आपण D विंग मध्ये आहोत। ती C विंग आहे त्या बाजूला आहे, या बाजूला B विंग आहे, आणि ही A विंग आहे। मस्त अशा प्रकारे विंग वाईज आहे, आणि खरोखर सुंदर छान वाटलं, मस्त एक्सपिरियन्स होता। आता आपण
फक्त निवासमधून दर्शनाला निघालोय. हे बघा समोरच दर्शन झालेलं आहे पहिलं. सुंदर विठ्ठलाची मूर्ती आहे सुंदर. तर आता आपण बघतोय चंद्रभागा तीर आणि पुंडलिक मंदिराकडे आलोय आपण. आणि मस्त वातावरण आता सकाळीच थंड वातावरणात आपण आता थंडगार वातावरण आहे सुंदर पुन्हा चंद्रभागा. आने वाले यात्रियों को, आने वाले बच्चों को मंदिर समिति की ओर से यहाँ मुफ्त अन्नदान किया जाता है. तर आता आपण आलोय चंद्रभागा तीरी. पुंडलिक मंदिराकडे जाता आपण. आणि इकडे लिहिलंय ते दगडाची नाव पाण्यावर तरंगते. अशा प्रकारे पुंडलिकाचं दर्शन झालेलं आहे. आणि या ठिकाणी पुंडलिकाचे माय बाप 11 रुद्र मारुती मंदिर. पुढे चला पुढे. आणि पुंडलिक मंदिराच्या मागच्या बाजूला आपण आहोत. आणि सुंदर अशी विठोबाची मूर्ती इकडे. आणि आता आपण घाटाच्या बाजूला असलेल्या द्वारकाधीश मंदिरामध्ये आहोत. सुंदर मंदिर आहे सुद्धा. शिंदे सरकार वाडा. आता आपण कोटेश्वर महादेव मंदिर. अनेक मंदिर आहेत या भागात. सुंदर आहे घाट परिसर. आणि आता आपण आहोत नामदेव पायरीकडे चाललोय. हे बघा समोर नामदेव पायरी आहे. तिथे जाऊन आपण दर्शन घेऊया. सुंदर असा अप्रतिम असा इथला परिसर आहे. आणि एकदम ऐतिहासिक मंदिर बघितले आपण सगळे. जुनी मंदिर आहेत. बाजारपेठ आहे इकडे. इकडे मस्त कळस बेस आहे मंदिराचे. आणि समोरची नामदेव पायरी. श्री संत नामदेव महाद्वार. इथे संत चोका मेळा समाधी बघतोय इकडे सगळे वारकरी लोक उघडी घ्यायचे.
जवळपास 2 तास दर्शनाच्या लाईनमध्ये राहिल्यानंतर आपलं सुंदर असं विठ्ठलाचं दर्शन आणि सुंदर असं रुक्मिणी देवीचं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन घेऊन आपण आता बाहेर पडणार आहोत. सुंदर असं दर्शन झालेलं आहे आपलं आणि आजूबाजूचा माहोल नेहमीप्रमाणे भक्तिमय वातावरण आहे. तर अशा प्रकारे मंदिराचा परिसर बघतोय आपण. खूप सारी दुकानं आहेत इकडे आणि सगळे मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात सगळी दुकानं तुम्हाला बघायला मिळतील. आणि इकडे सुंदर सुंदर विठ्ठलाच्या मूर्त्या. कशी आहे ही? कशी आहे मूर्ती? 350. 350. 100 रुपयाला. सुंदर 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 स्टॅच्यू आहेत. 60, 120 आणि 300 रुपये. लाखेची आहे ना? लाखेची बांगडी. कशी आहे ती एक बांगडी? 20च्या 2. लाखेची. हे कसं आहे? पंचपाळ कसं आहे? कशी आहे ते? 70 रुपये. अशा अनेक वस्तू तुम्हाला इकडे मस्त शॉपिंग करायला भेटेल. थोडक्यात चांगली खरेदी करू शकता इकडे. संपूर्ण मार्केट आहे आणि आता आपण कळस बघतोय विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा समोर. आणि आता आपण रुक्मिणी द्वाराकडे आहोत. रुक्मिणी द्वारा. आणि आता आपण मंदिराच्या मागील बाजूस आहोत. हे 60 रुपयाला मोठी प्रसादी आहे. 60 रुपयाला जम्बो प्रसादी आहे. सगळे कुंकू सुद्धा आहे. सिद्धिविनायक मंदिराकडे आलो आपण आता.